पाहताय जेबी टीव्ही न्यूज। बातमीत सत्यता हीच आमची ओळख। बेपत्ता महम्मद उमर प्रकरणात पोलिसांचा मोठा निर्णय। SIT गटीत माहिती देणाऱ्यास गोपनीयतेसह बक्षीस। धुळे शहरातील मौलवी गंज परिसरातून 24 जानेवारीपासून बेपत्ता असलेल्या 6 वर्षीय महम्मद उमर या चिमुकल्याच्या शोधासाठी पोलिसांनी आता अधिक आक्रमक पावलं उचलली आहेत। प्रकरणाचं वाढतं गांभीर्य लक्षात घेत श्रीकांत धिवरे यांनी विशेष तपास पथक स्थापन करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतलाय। या विशेष पथकात आझाद नगर स्थानिक गुन्हे शाखा तसेच चाळीसगाव रोड पोलीस ठाण्यातील अनुभवी अधिकारी व कर्मचाऱ्यांचा समावेश करण्यात आला आहे। पथकाकडून तांत्रिक विश्लेषण, CCTV फुटेजची छाननी, कॉल डिटेल्सचा अभ्यास आणि परिसरात कोम्बिंग ऑपरेशन अशा विविध पातळ्यांवर तपासाची चक्र वेगानं फिरवली जात आहेत। दरम्यान तपासाची व्याप्ती वाढवत पोलीस प्रशासनानं महम्मद उमर बाबत खात्रीशीर माहिती देणाऱ्या व्यक्तीस बक्षीस देण्याची घोषणा केली आहे। माहिती देणाऱ्याची ओळख पूर्णपणे गोपनीय ठेवली जाईल अशी हमी पोलिसांकडून देण्यात आली आहे। पोलीस अधीक्षक धिवरे यांनी नागरिकांना भावनिक आवाहन करत म्हटलंय की हा आपला मुलगा आहे। समाजातील प्रत्येकानं त्याच्या शोधासाठी पुढे यावं। कोणतीही संशयास्पद हालचाल, माहिती किंवा धागादोरा मिळाल्यास तात्काळ पोलिसांशी संपर्क साधावा। या घटनेमुळे शहरात हळहळ व्यक्त होत असून विविध सामाजिक संघटनांकडूनही पोलिसांच्या शोध मोहिमेला सहकार्य करण्याची तयारी दर्शवली जाते। दरम्यान कुटुंबियांची चिंता वाढत असून लवकरात लवकर महम्मद सुखरूप सापडावा अशी प्रार्थना सर्वत्र केली जात आहे। पोलिसांनी नागरिकांना अफवांवर विश्वास न ठेवण्याचं आवाहन करत अधिकृत माहितीच पुढे पाठवावी असंही स्पष्ट केलंय। तपास यंत्रणा युद्ध पातळीवर काम करत असून प्रत्येक धागादोऱ्याची बारकाईनं पडताळणी केली जाते। प्रतिनिधी परीक्षित परदेशी, धुळे। आझाद नगर पोलीस स्टेशनमध्ये जो मुलगा बेपत्ता झालेला आहे त्याच्यामध्ये आम्ही गुन्हा देखील दाखल केलेला आहे। त्या गुन्ह्याच्या तपासाकरिता आज आम्ही एक SIT स्थापन करीत आहोत। त्याच्यामध्ये सिनियर PI आझाद नगर, पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा, पोलीस निरीक्षक चाळीसगाव रोड, त्याचप्रमाणे 2 अंमलदार अशांची आम्ही एक SIT आज स्थापन केलेली आहे। या निमित्ताने पोलिसांना देखील रिवॉर्ड आपण याच्यामध्ये जाहीर करतो की जो कोणी आपल्याला याच्यामध्ये लीड देईल, आपल्याकडे माहिती देईल, गोपनीय माहिती देईल आणि ज्याच्यामधून हा गुन्हा डिटेक्ट झाला तर आपण त्याला अतिशय चांगला रिवॉर्ड आमच्यातर्फे देण्यात येईल। याचद्वारे मी हे सांगू इच्छितो की पोलिसांनी तिथे कोम्बिंग ऑपरेशन देखील केलेलं आहे। आपण सर्व CCTV देखील चेक केलेले आहे। तांत्रिक मुद्द्यांवर देखील तपास चालू आहे। सदरचा लहान मुलगा ज्या शाळेत होता, त्याच्या रिक्षामधून जायचा, हे सर्व आम्ही तपास केलेले आहे। तर सर्व नागरिकांना विनंती करण्यात येते की त्यांच्याकडे कुठलीही याबाबत इन्फॉर्मेशन असेल तरीही गोपनीयरित्या ते आम्हाला कळवा। आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या जेबी टीव्ही न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राईब करा आणि